नमस्कार. आपण आज 11 एप्रिलचा हवामान अंदाज बघूया. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस त्यासोबत गारपिटीची देखील शक्यता आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील आहे. या संदर्भाची आपण डिटेल माहिती बघूया. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण काल काल ते आज सकाळी 8:30 पर्यंतचा पाऊस जर बघितला तर बुलढाणा, अकोला, वाशिम त्यासोबत यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी मध्यम ते जोरदार असा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. आणि काल मराठवाड्यामध्ये देखील पाऊस सक्रिय झाला, ज्यामध्ये बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आहेत. यासोबतच दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील हलके थेंब झाले असतील, अशा प्रकारची स्थिती होती. संध्याकाळची परिस्थिती आपण बघितली तर अकोला आणि वाशिममध्ये गडगडाटी पावसाचे ढग होते. त्यासोबत परभणी आणि बीडमध्ये देखील गडगडाट देईल अशा प्रकारचे ढग होते. त्यानंतर सांगली आणि साताऱ्याचा पूर्व विभाग या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचे ढग होते आणि दुपारी काहीसे ढग निर्माण झाले होते कोल्हापूरच्या पूर्व विभाग. त्यासोबतच नंदुरबारच्या देखील उत्तरेकडील विभागामध्ये या संदर्भाची अपडेट आपण सकाळी दिलेलीच होती, दुपारी दिलेलीच होती. आणि रात्री जो पाऊस असेल तर हा पाऊस काहीसा पूर्वेकडे सरकून नांदेडला देखील पाऊस देईल, यवतमाळला देखील पाऊस देण्याची शक्यता आहे. आणि ही ढगांची निर्मिती देखील होऊन काहीसा पूर्वेकडे सरकेल अशा प्रकारची ढगांची रचना आहे. एकंदरीत याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. बीडमध्ये देखील पावसाची शक्यता असेल, परंतु आता जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळेस बीडमध्ये पाऊस नसेल, कदाचित या ठिकाणी पाऊस चालू असेल आता सध्या, अशा प्रकारची स्थिती आहे. उत्तरेकडे मात्र कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही. त्यानंतर आपण हवामान विभागाचे उद्यासाठीचे इशारे बघितले 11 एप्रिलचे. तर वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. या पाठोपाठ विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी विजांसहित वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. यानंतर मराठवाड्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये इशारे बदललेले आहेत, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या ठिकाणी देखील विजांसहित मेघगर्जना होऊन वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. यानंतर सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याचा 11 एप्रिलसाठी अंदाज आहे. त्यानंतर आपला हवामान अंदाज आपण जर बघितला तर उद्या जो खास महत्त्वाचा अंदाज असेल तर तो धाराशिव, बीड, जालना त्यासोबत बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची तीव्र शक्यता या ठिकाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्या. जोरदार वादळी वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे. कदाचित अमरावती आणि अकोलाचा उत्तरेकडील विभाग देखील या ठिकाणी येऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी आपण थोडीशी काळजी घ्या. या पाठोपाठ जो अंदाज असेल तर चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी देखील उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे आणि जोरदार पाऊस देखील या ठिकाणी किंवा मध्यम पाऊस होऊ शकतो. उत्तरेकडे जे असेल भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी देखील उद्या पावसाचा विजांसहित गडगडाटी पाऊस होईल. या पाठोपाठ जर आपण बघितलं तर कोल्हापूर, सांगली त्यासोबत सातारा या ठिकाणी देखील उद्या पावसाचा अंदाज आहे. त्यासोबत अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार या ठिकाणी देखील उद्या विजांसहित गडगडाटी पावसाची शक्यता आहे. कदाचित नाशिकचा उत्तरेकडील विभाग देखील उद्यासाठी येऊ शकतो. या ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता आहे. पश्चिमेकडे फारशी शक्यता नाही, परंतु क्वचित कुठेतरी ढग निर्मिती झाली तर उद्या पावसासाठी अंदाज राहू शकतो. तर अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.